स्वामी पुण्यतिथीनिमित्त 9 तारखेपासून सप्ताह सुरू झालेला आहे. तो 15 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे आणि या 7 दिवसामध्ये अखंड स्वामी सेवा चालू असते. कोणी केंद्रामध्ये जाऊन स्वामी सेवा करत आहे, गुरुचरित्राचं पारायण करत आहे, तर कोणी घरी करत आहे, तर कोणी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण सुरू केलेलं आहे. पण असे बरेच जण आहेत की ज्यांना सेवा करायची इच्छा असूनही काही कारणास्तव त्यांना सेवा करणे शक्य झालं नाही या सप्ताहामध्ये. तर त्यांनी एक दिवशी सेवा कशी करावी, स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी काय करावं, स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी हे सांगणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपल्याला 15 तारखेला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि स्वामींना अभिषेक करायचा आहे. तर बघा, आपण काही खास दिवशी आपण उंबऱ्याचं हळदीने लेपन करत असतो, उंबऱ्याची पूजा करत असतो, तर आपण ते पण करू शकता. आणि आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे, मग तो पाण्याने घाला, दुधाने घाला, पंचामृताने घाला, तुम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तुमच्याकडे त्याने तुम्ही अभिषेक करू शकता. आणि अशा खास दिवशी तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. अभिषेक करताना आपल्याला स्वामींना अभिषेक करताना आपल्याला प्रथम अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुरुष सूक्ताचं पठण करायचं. एक वेळेस करू शकता, 16 वेळेस करू शकता, पण एक वेळेस तरी अवश्य करायचंच आहे. त्यानंतर आपण एक वेळेस श्री सूक्ताचं पठण करू शकता, पवमान सूक्ताचं पठण करू शकता एक वेळेस. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती आपल्याला जागेवर ठेवायची आहे आणि स्वामींना अत्तर आवडतं. हिना अत्तर असेल तुमच्याकडे तर खूप छान, नसेल तर दुसरं असेल तर तुम्ही दुसरं पण लावू शकता. स्वामींच्या मूर्तीला एका फुलावर घ्यायचं आणि मूर्तीला अत्तर लावायचं आहे. फोटो असेल तर फोटोला पण तुम्ही फुलांनी लावू शकता. आणि मग नंतर वस्त्र अर्पण करायचं आहे, माळ वगैरे अर्पण करायचे आहे, गंध लावायचा आपल्याला, अष्टगंध जो गुलाबजलमध्ये आपण ओला करून मूर्तीला लावत असतो तो अष्टगंध लावायचा आहे. आणि पिवळं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. आता पिवळ्या कलरची फुलं तर भेटू शकतात, पण त्यातल्या त्यात जर चाफ्याचं फूल असेल तर खूप उत्तम, कारण स्वामींना चाफ्याचं फूल हे खूप आवडतं. त्यानंतर तुम्ही धूपदीप ओवाळून स्वामींची आरती करून घ्यायची आहे. आणि आरती झाल्यानंतर आपल्याला मग सेवा करायच्या आहेत. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता, पण स्वामींची आरती करा, स्वामींना नैवेद्य दाखवा आणि मग नंतर तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करा. या दिवशी आपल्याला स्वामींना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या अर्पण करायचे, जसं की पिवळ्या कलरचं फूल आणि पिवळी मिठाई. समजा की बेसन लाडू आपण बनवू शकता या दिवशी. कोणी पुरणपोळीचं नैवेद्य बनवतात, तर ज्यांचं पारायण आहे तर ते तर उद्यापनाला पुरणपोळी वगैरेच बनवतात. तुम्हाला जो शक्य असेल तो बनवा. वरण भाताशिवाय तर नैवेद्य नसतोच, त्यामुळे वरण भात बनवू शकता. शिरा, पोळी, भाजी असा साधा नैवेद्य पण स्वामींना चालतो. पिवळ्या कलरच्या मिठाईमध्ये तुम्ही पेढा पण बनवू शकता, भजी बनवू शकता. जे तुम्हाला शक्य आहे तो नैवेद्य तुम्ही दाखवा, फक्त की जेणेकरून त्यातल्या त्यात पिवळ्या कलरचा असला आणि स्वामींचा आवडतीचा नैवेद्य असेल तर खूप छान. बघा, आता जर तुम्ही या 7 दिवसामध्ये सप्ताहामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये गेला नसाल तर त्या दिवशी आवर्जून एकदा जाऊन या आणि नारळ खडसाखर घेऊन जा. तुम्ही स्वामींना बोला की या 7 दिवसामध्ये माझ्याकडून काही सेवा करणे शक्य झालं नाही, पण मी एक दिवस तरी तुमची सेवा करणार आहे. स्वामींसमोर नारळ खडीसाखर ठेवून तुम्ही 1 दिवसाचं पारायण करू शकता. ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं तुम्हाला 1 दिवसाचं पारायण करायचं आहे. 1 ते 21 अध्याय तुम्हाला एका दिवसामध्ये पठण करायचे आहेत, म्हणजे एक पाठ तुम्हाला करायचा आहे. खरं तर या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्राचं पारायणच करत असतात, पण नाही शक्य होत कोणाकोणाला, तर ते स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तरी चालतं. मग आता पण वेळ आहे की 3 दिवसाचं पण होऊ शकतं पारायण. आणि जर 3 दिवसाचं पण शक्य नसेल तर पुण्यतिथीच्या दिवशी 1 दिवसीय पारायण पण आपण करू शकतो. तर 1 दिवशीय पारायण करताना पण आपल्याला प्रथम स्वामी स्तवन पठण करायचं आहे. नंतर 1 ते 21 अध्याय आपल्याला शक्यतो एका बैठकीतच पूर्ण करा. आणि नंतर आपल्याला जपमाळ करायचे. 11 जपमाळी स्वामी समर्थ मंत्राचे करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र. मग तुम्हाला हे एका वेळेस होत नसेल तर सकाळी जर तुम्ही ग्रंथ पठण केला तर संध्याकाळी तुम्ही जपमाळ करू शकता. या दिवशी आपण दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा आपण 11 वेळेस तारक मंत्राचं पण पठण करू शकतो. एकाच वेळेस सर्व सेवा करणं शक्य नाही, कारण घरातली कामं इतरही गोष्टी असतात. तर तुम्ही एका वेळेस ग्रंथ पठण केला तर संध्याकाळच्या वेळेस 11 माळी जप करू शकता, दुपारी तारक मंत्राचं पठण करू शकता. असं थोड्या थोड्या वेळाने जरी सेवा केली तरी चालणार आहे. बघा, स्वामी केंद्रामध्ये अखंड हे सप्ताहामध्ये अखंड नामजप चालू असते, म्हणजे कंटिन्यू रात्रंदिवस सेवा चालू असते. मग आपण 1 दिवस स्वामींसाठी काढू शकत नाही का? आपण सकाळी थोडी संध्याकाळी असे करून पण सेवा करू शकतो. जशी जमते तशी करू शकता, कारण स्वामींना काय हवं आहे तर फक्त सेवा हवे. तुम्ही त्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता, पण स्वामींना त्यापेक्षाही प्रिय आहे ती फक्त सेवा. आता सेवा एकाच दिवशी एवढ्या सगळ्या करायच्या म्हटलं तर थोडा वेळ जाणार आहे, थोडी धावपळ होणार आहे. आणि बघा, कोणाकोणाला सेवा करत असताना झोप आल्यासारखं वाटतं, ग्रंथ वाचत असताना जांभई येते, कंटाळा वाटतो.
तर या सर्व गोष्टी म्हणजे ही तुमची परीक्षाच असते की तुम्ही पूर्णपणे करताय की मध्येच सोडून देताय. या सर्व गोष्टी आपल्याला सेवा करण्यापासून थांबवण्यासाठीच असतात, पण ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. आणि हीच वेळ असते की आपण सेवा अजून वाढवायची असते. अशा वेळेस स्वामी सेवेमध्ये दान करण्याला पण खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी काही दान करू शकता. स्वामींना ज्या वस्तू प्रिय आहेत, म्हणजे बघा तुम्ही पिवळ्या कलरच्या वस्तू दान करू शकता, जसं की केळी म्हणा, बेसन लाडू किंवा पेढे, या गोष्टी तुम्ही गोरगरिबांना दान करू शकता. सेवा करण्याबरोबरच दान करण्याला पण महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही दान करू शकता. तुम्ही जेव्हा दर्शनाला जाऊ शकता तेव्हा तुम्ही 1 डझन वगैरे किंवा अर्धा डझन केळी तिथे नेऊन वाटू शकता. दानधर्म करण्यासाठी मोठ्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही, छोट्या गोष्टी करूनही दानधर्म होतो. आणि बघा, या दिवशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. एक दिवशीय पारायण करायचं असेल तर ते एका बैठकीतच करा. स्वामी चरित्र सारामृताचं पारायण एका बैठकीत होऊ शकतं. तुम्ही 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करू शकता. या दिवशी 11 माळी जप करा. तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा एक दिवस तरी तुम्ही आवर्जून करा. तर चला, तर मग जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.